बाबासाहेबांना आपल्याला आजपासून 109 वर्ष आधी एक सिम्बॉल दिला होता की बहुजन लोकांनी, बहुजन समाजाने स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करावं. पण आज बहुजन समाजामधले हार्डली 0.5% सुद्धा लोक स्टॉक मार्केटमध्ये नाही आहेत. संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये 15% लोक आहेत जे वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय लोक आहेत. त्यामुळे संपूर्ण त्यांची 15% लोकांची सत्ता आहे. जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांचेच उद्योग असतात, त्यांच्याच कंपन्या असतात आणि त्यांच्याच सत्ता असतं. ज्या लोकांना भाजीपाल्याचा मार्केट कळतो त्या लोकांना शेअर मार्केट करतो. तर बहुजन लोकांना भाजीपाल्याचा मार्केट करतो. तर नेमका भाजीपाल्याचा जो मार्केट असतो तर भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये काय असतात? कांदे, टमाटर, वांगी, आलू, गोबी, पालक, मेथी असा खूप सारा भाजीपाला असतो. मेथी म्हणजे जेवढा काही भाजीपाला असतो ते खूप सारे असतात. आणि हे सगळे भाजीपालेवाले मिळून भाजीपाल्याचा मार्केट तयार झालेला आहे. त्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये जेवढा काही भाजीपाला आलेला आहे तो सगळा भाजीपाला एकाच शेतातून आला असेल, सगळा भाजीपाला वेगवेगळ्या शेतातून आला आहे. मग सगळा भाजीपाला वेगवेगळ्या शेतातून आला असेल तर सगळ्या भाजीपाल्याची क्वालिटी काय असेल? वेगवेगळी असेल. क्वालिटी वेगवेगळी असेल तर क्वालिटीनुसार प्राइस वेगवेगळी असेल आणि प्राइस वेगवेगळी असेल तर प्राइसनुसार कस्टमर सुद्धा वेगवेगळे राहतील. सेम अशाच स्वरूपाचा शेअर मार्केट असतो. शेअर मार्केटमध्ये कोण काय काय असतात? जसं बँकिंग सेक्टर, ऑटो सेक्टर, ऑइल सेक्टर, कम्युनिकेशन सेक्टर, मेटल सेक्टर, फार्मा सेक्टर, एफएमसीजी सेक्टर असे खूप सारे सेक्टर्स असतात. बँकिंग सेक्टरमध्ये एकच बँक असतं का? नाही, खूप सारे बँक असतात. खूप साऱ्या बँकांचा समूह म्हणजे बँकिंग सेक्टर. ऑटो कंपन्यांचा समूह ऑटो सेक्टर, ऑइल कंपन्यांचा समूह ऑइल सेक्टर, मेटल कंपन्यांचा समूह मेटल सेक्टर आणि या सगळ्या कंपन्या मिळून शेअर मार्केट. तर शेअर मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आलेल्या आहेत त्या सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आयपीओ मधून आलेल्या आहेत. सगळ्या कंपन्या एकाच आयपीओ मधून आलेल्या नसतात. सगळ्या कंपन्यांचे आयपीओ असतात ते वेगवेगळ्या आयपीओ मधून आले आहेत. तर सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आयपीओ मधून आल्या असेल तर सगळ्या कंपन्यांची क्वालिटी काय असेल? वेगवेगळी असेल. मग क्वालिटी वेगवेगळी असेल तर क्वालिटीनुसार प्राइस वेगवेगळी असेल. प्राइस वेगवेगळी असेल तर प्राइसनुसार कस्टमर सुद्धा वेगवेगळे राहतील. म्हणजे भाजीपाल्याचा मार्केट जसा दिसतो सेम तसा शेअर मार्केट असतो. नेमकं भाजीपाल्याचा मार्केट सामान्य लोकांना कळतं पण सामान्य लोकांना जाणीवपूर्वक शेअर मार्केट दूर ठेवण्यात आलं आहे की एकदा सामान्य लोकांना शेअर मार्केट कळू लागलं, एकदा बहुजन समाजाला शेअर मार्केट कळू लागलं तर शेअर मार्केटवर सत्ता येण्याची आकांक्षा, सत्ता म्हणजे हे राहू शकतं, चान्सेस राहू शकतात की शेअर मार्केटवर वर्चस्व बहुजन समाजाचं राहू शकतं. जो भाजीपाल्याचा मार्केट आहे त्याच्यात कांदे हे ते त्याच्यामध्ये 3 क्वालिटी आहेत. हाय क्वालिटीचा भाजीपाला असतो म्हणजे सगळ्याच भाजीपाल्यामध्ये हाय क्वालिटीचा भाजीपाला, मीडियम क्वालिटीचा भाजीपाला आणि लो क्वालिटीचा भाजीपाला. आता हाय क्वालिटीचा भाजीपाला असेल, एखादी श्रीमंत व्यक्ती भाजीपाला घेत असेल तर कोणता भाजीपाला घेऊ शकेल? हाय क्वालिटीचा. सामान्य लोक घेत असतील तर मीडियम क्वालिटीचा आणि एखादी गरीब माणूस घेत असेल तर लो क्वालिटीचा. म्हणजे कस्टमर सुद्धा काय आहे? वेगवेगळे आहेत. अशाच स्वरूपाचा शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा 3 क्वालिटी आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. मग क्वालिटी वेगवेगळी आहे तर क्वालिटीनुसार प्राइस सुद्धा वेगवेगळी असेल. लार्ज कॅपची प्राइस जास्त असेल, मिड कॅपची प्राइस त्यापेक्षा कमी असेल आणि स्मॉल कॅपची प्राइस त्याहीपेक्षा कमी असेल. म्हणजे प्राइस सुद्धा वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ एखादी श्रीमंत व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे झाले तर तो लार्ज कॅप मध्ये करेल, सामान्य लोक मिड कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील आणि गरीब लोक स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. म्हणजे ते बघा की एखादी श्रीमंत व्यक्ती तो लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, सामान्य लोक मिड कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि गरीब लोक स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर शेअर मार्केट मला जो गरीब असतो तर नेमका शेअर मार्केट मला गरीब तो कोण असतो? जो बिगनर्स असतो, जो पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो बिगनर्स हा शेअर मार्केटमधला गरीब असतो. एक उदाहरण सांगायचं झालं तर एक 5 स्टार हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेल मध्ये एकाच टेबलवर अंबानी बसले आणि एक पहिल्यांदाच गरीब माणूस 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि टेबलच्या आता दुसऱ्या साईडला बसला
अंबानीला कोणतीही कल्पना नसते की समोरचा व्यक्ती गरीब असेल. अंबानीला वाटतं की समोरचा व्यक्ती हा पण 5 स्टार हॉटेलमध्ये चाला आहे तर होऊ शकतं माझ्यासारखा श्रीमंत व्यक्ती राहू शकेल. आणि दोघांनी 500 रुपये कपचा चहाचा ऑर्डर देतात. वेटर चहा आणून देतो. चहा एवढा पांचट असतो की अंबानीनं एक घोट पिल्याबरोबर तो चहा फेकून देतो. तो गरीब काय करेल? गरीब चहा पिऊन टाकेल. जसा गरीब चहा पितो तसा समोरचा अंबानी ओळखून घेतो की समोरचा व्यक्ती गरीब आहे. हाच समोरचा व्यक्ती 5 रुपये कपचा चहा टपरीवर पिलं असतं आणि तो चहा खराब निघाला असता तर काय केलं असतं? तो फेकून दिला असता. म्हणजे गरिबासाठी काय बनला आहे? चहा टपरी. आणि श्रीमंत लोकांसाठी काय बनला आहे? 5 स्टार हॉटेल. तर 5 स्टार हॉटेलला जो काही प्रॉफिट होतो तो श्रीमंत लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जातात म्हणून 5 स्टार हॉटेलला प्रॉफिट होतो. श्रीमंत लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जात नसेल तर 5 स्टार हॉटेलला लॉस होतो. हा 5 स्टार हॉटेल म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये श्रीमंत लोक इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून शेअर मार्केट तेजीमध्ये जातो. आणि शेअर मार्केटमध्ये श्रीमंत लोक इन्व्हेस्टमेंट करत नाही म्हणून शेअर मार्केट मंदीमध्ये जातो. तर इथे श्रीमंत लोकांचा अर्थ FII आणि DII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे भारतातल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून भारतातला मार्केट तेजीमध्ये जातो. आणि हे लोक इन्व्हेस्टमेंट केलेली काढून टाकतात म्हणून भारतातला मार्केट मंदीमध्ये जातो. तर आता तुम्हाला शोधायचं आहे की तुम्ही एक 10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी स्वतःला समजून घ्यायचं आहे की आम्ही अंबानीचे नातेवाईक आहोत. म्हणजे स्वतःला इमॅजिन करायचं आहे की आम्ही अंबानीचे नातेवाईक आहोत. आता अंबानीचे नातेवाईक म्हटल्यानंतर गरीब असतील का? सामान्य लोक असतील का? ते श्रीमंत लोक असतील. म्हणजे शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या या तुमच्या आहेत असं गृहीत धरा की शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या या तुमच्या आहेत. आता शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या तुमच्या असेल तर तुम्ही आता सपोज नीता अंबानी या नावाने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल की रिलायन्स इंडस्ट्री या नावाने इन्व्हेस्टमेंट करेल? रिलायन्स इंडस्ट्री या नावाने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. तर तुम्ही नीता अंबानीचे नातेवाईक आहात तर गृहीत धरा की शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या तुमच्या आहेत आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या नावाने न करता तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट कराल. म्हणजे तुम्ही सगळे कोण आहात? डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहात. तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ज्या नजरेतून शेअर मार्केटकडे पाहतो, ज्या नजरेतून शेअर मार्केटकडे समजतो त्याच नजरेतून तुम्हाला शेअर मार्केट समजायचं आहे. कारण शेअर मार्केटची संकल्पना आणि सामान्याची संकल्पना विपरीत आहे, विरोधात आहे. कारण शेअर मार्केट समजायला गेलं तर सामान्याची परिस्थिती वेगळी असते. कारण सामान्याची अर्थव्यवस्था वेगळी असते आणि भांडवलदारांची अर्थव्यवस्था वेगळी असते. तर तुम्ही आजच्या घडीला तुम्ही स्वतःला समजून घ्यायचं की आम्ही सगळे लोक भांडवलदार आहोत. शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या आमच्या मालकीच्या आहेत. त्या मालकीच्या कंपन्या त्यांची अंडरस्टँडिंग लेवल ज्या पद्धतीने शेअर मार्केटकडे समजून घेतात तीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे आणि त्याचनुसार तुम्हाला ते ऐकायचं सुद्धा आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फार पैशाची गरज नसते. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फक्त फायनान्शियल प्लॅनिंगची गरज असते. आणि नेमकं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर शेअर मार्केटमध्ये एवढी तफावत होतं, एवढं रिटर्न्स येतं की एका पिढीनं सुद्धा केलं, एक पिढी सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर 5 पिढ्यांना ती सवय लागते, 5 पिढ्या बसून खाऊ शकतात. पण नेमकी हीच गोष्ट सामान्य लोकांपासून दूर ठेवण्यात आली आहे. शेअर मार्केट असा जो सब्जेक्ट आहे, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड, जो कमीत कमी वर्षाला आपण चांगल्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर कमीत कमी 20%, 18% तुम्हाला रिटर्न देतं. कमीत कमी 18% हे कंपाऊंडिंग रिटर्न देत असेल. 18% कंपाऊंडिंग रिटर्न देत असेल तर आता एक उदाहरण, घराचं उदाहरण घेऊ की आपण 15 वर्षानंतर माझं स्वतःचं घर होणार आहे. 15 वर्ष गुणिला 12 म्हणजे 180 महिन्यानंतर त्याच्या स्वतःचं घर होणार आहे आणि तो फक्त महिन्याला, वर्षाला फक्त 18% कमवतो आहे. 18 भागिले 12 म्हणजे 1.5% महिन्याला कमवतो आहे, फक्त 1.5%. आणि तो 3,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. कमीत कमी 27 लाख 16,000 रुपये होतात 15 वर्षानंतर. फक्त आपण कंपाऊंडिंग टाकलं 1.5%.
म्हणजे फक्त तो 3,000 रुपये इन्व्हेस्टमेंट 15 वर्षापर्यंत सतत करत असेल तर 15 वर्षानंतर 27 लाख रुपये होतात. म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्टची परिस्थिती, मानसिकता सामान्य लोकांमध्ये जागृत होऊ नये यासाठी बाबासाहेबांच्या ऍडव्हायझरी कंपनीला, आधी चांगल्या चालत असलेल्या कंपनीला अशा पद्धतीची ग्रोथ होऊ शकतं आणि अशा पद्धतीने बहुजन समाजाची आर्थिक उन्नती होऊ शकते, म्हणून बाबासाहेबांच्या कंपनीला हळूहळू कमी करण्यात आलं. आज बाबासाहेबांची कंपनी असती तर आज ही परिस्थिती आपली नसती. 15 वर्षामध्ये एक उदाहरण सांगितलं, कमीत कमी 3,000 आपण इन्व्हेस्टमेंट केलं दर महिन्याला तर कमीत कमी 30 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होत आहे. आणि आपण 109 वर्षापासून आपण सतत बहुजन समाजाच्या पिढ्यानपिढ्या इन्व्हेस्टमेंट करत असलो तर आज परिस्थिती किती मोठी झाली असती. म्हणजे आज शेअर मार्केटमधल्या संपूर्ण कंपन्या, अर्ध्या अधिक कंपन्या बहुजन समाजाच्या राहिल्या असत्या. अशी परिस्थिती भविष्यात घडू नये यांची कल्पना मनुवादी समाजाला होती, म्हणून बाबासाहेबांच्या त्या कंपनीला हळूहळू निस्तनाबूत करण्यात आलं होतं. पण हे बहुजन समाजांना ही जागृती त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातूनच देण्यात आली नाही आणि त्यांच्या कशाच्याच माध्यमातून देण्यात आली. आजही 2025 एवढे 109 वर्ष त्या गोष्टीला झाले तरी आजही बहुजन समाज शेअर मार्केट बद्दल जागृत नाही आहे. त्याचं नेमकंच कारण आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टम जे आहे ते अनप्रोडक्टिव्ह एज्युकेशन सिस्टम आहे. त्या एज्युकेशन सिस्टम मधून फक्त नोकरी तयार होतं, फक्त नौकर तयार होतात, ट्रेडर्स तयार होत नाही, उद्योजक तयार होत नाही, फक्त नोकरी करणारा वर्गच तयार होतो. म्हणून सामान्यतः कुठेही बघा, जिकडे गव्हर्नमेंटमध्येही बहुजन समाजच नोकर आहे आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्येही बहुजन समाजच नोकर आहे आणि पूर्ण धंदे आहेत, उद्योग आहेत, सगळ्या कंपन्या आहेत, या पूर्ण क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मणाच्या आहेत. कमीत कमी आज आपण जागृत होऊया. आजपासून 30 वर्ष आधीची गोष्ट आहे. चंद्रपूरच्या आझाद गार्डन मध्ये, कदाचित ही काल्पनिक गोष्ट राहू शकते पण मी ऐकलं आहे की 30 वर्ष आधी चंद्रपूरच्या आझाद गार्डन मध्ये 2 मित्र सकाळी सकाळी फिरायला जायचे. सकाळी सकाळी फिरायला जाते, रोज त्यांचं एक रुटीन होतं. एक दिवस काय झालं की त्यांना एक बॅग मिळाली. ते बॅग मिळाली, ते मग आजूबाजूला विचारलं की ही बॅग कुणाची आहे, कुणाची आहे. कुणीच म्हणलं आमची नाही, आमची नाही. मग त्यांनी बॅग खोलून पाहिलं, त्या बॅग मध्ये पूर्ण 1000च्या नोटा होत्या. मग त्या दोघांनी मित्रांनी मग चुपचाप त्यांनी सांगितलं नाही बाबा आपण पोलीस स्टेशनला देऊन देऊ. आम्ही पोलीस स्टेशनला कुठे द्यायचं, चल ना आपण घरी जाऊन अर्धे करूया. मग दोघांनी ते पैसे अर्धे केले. त्याच्यामध्ये 2 करोड रुपये होते आणि 1 करोड रुपये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. आणि त्याच दिवशी त्यांनी एक संकल्प केला एकमेकांना की आजपासून आपण आयुष्यात कधीच एकमेकांना भेटणार नाही आणि आजच आपल्याला चंद्रपूर शहर सोडायचं आहे. मी कुठे असेल आणि तू कुठे असेल एकमेकांना कुठेच माहिती नसतं. आणि दोघेही चंद्रपूर शहर ते सोडून गेले. एकाने काय केलं की एकाने गेल्यानंतर मग एकाने लग्न केलं, कार घेतली, बंगला बांधला, एवढा पैसा खर्च केला, एकदम लक्झरियस घर, म्हणजे एवढं चांगलं एकदम खूप खर्च करू लागला. आता खर्च केल्यामुळे त्याचे बायको होती, बायकोला सवय लागली खर्च करण्याची. आता नवऱ्याकडे खूपच पैसा आहे. मग हळूहळू पोरं लागले, पोरही मोठे होऊ लागले, पोरही खर्च करू लागले. हळूहळू तो पैसा हळूहळू संपत गेला. पूर्ण त्याच्या समाजामध्ये, त्याच्या नातेवाईकांमध्ये हा श्रीमंत व्यक्ती आहे अशी ख्याती मिळवली त्यांनी. आणि काही दिवसानंतर त्याचा हळूहळू पैसा कमी होऊ लागला. आणि जो दुसरा मित्र होता, त्या मित्राने तो पैसा, संपूर्ण पैसा शेअर मार्केटमध्ये, काही पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आणि काही पैसा बुटीबोरीमध्ये 30 एकर जमीन घेऊन ठेवली आणि 1 करोड पूर्णपणे संपवले आणि इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं. आणि त्याचं रुटीन होतं, ते रुटीन कमवणे आणि याच्यातून त्यांनी मग लग्न केलं, पोरबार केलं. पोराबारांना आता कमवले असल्यामुळे पोराबारांना चांगले संस्कार हे ते एकदम गरिबामध्ये वाढू लागलं.
मग एक दिवस काय झालं की 30 वर्षानंतर मग इटर्निटी मॉल मध्ये त्यांची भेट झाली, दोघांची भेट झाल्यानंतर ते एकमेकांना ओळखू लागले. अरे बाबा तू इकडे कसा, अरे तू इकडे कसा. मग त्यांची गडाभेट वगैरे झाली येते. मग एकमेकांना तू कसा आहेस, तो म्हणे मी चांगला आहे, तू कसा आहेस, माझी परिस्थिती वाईट आहे. आता त्या माणसाची परिस्थिती वाईट आहे, तू पैशाचं काय केलं, तो म्हणजे पैशाचा मी पूर्ण खर्च केला, इकडे तिकडे राबवलं निभवलं, सगळे लोक मला श्रीमंत म्हणू लागले, मी कार घेतलं, बंगला घेतला है ना. तर सगळे श्रीमंत बनण्याच्या नादामध्ये माझा पूर्ण पैसा खर्च झाला आणि मी आज गरीब झालो आहे. तो व्यक्ती म्हणतो की तू पैशाचं काय केलं, तो म्हणते मी ब्युटीबरीमध्ये 30 एकर जमीन घेतली आणि पूर्ण पैसा मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आणि स्वतः मेहनत करून पोरावर चांगलं शिक्षण केलं, संस्कार केले. आता माझा मुलगा रिअल इस्टेटमध्ये मोठा रिअल इस्टेट सांभाळतो आहे आणि माझ्याकडे 100 करोडची आता मालकी आहे. माझ्याकडे संपत्ती 100 करोडची झाली आणि तो व्यक्ती गरीब झाला. बोलण्याचा अर्थ की श्रीमंत व्यक्ती होता, श्रीमंत व्यक्ती हा दीर्घ कालावधीपर्यंत राहत नाही आणि तो व्यक्ती धनवान होता. धनवान व्यक्ती हा श्रीमंती दाखवत नाही, धनवान व्यक्ती हा खर्च करत नाही, धनवान व्यक्ती हा बचत करतो, धनवान व्यक्ती हा भविष्याची प्लॅनिंग करतो, धनवान व्यक्ती भविष्याची प्लॅनिंग करतो, धनवान व्यक्ती बचत करतो आणि श्रीमंत व्यक्ती हा खर्च करतो. आणि सगळा बहुजन समाज हा श्रीमंत बनण्याच्या नादात आहे. सगळे लोक मोबाईल घेतात, कर्ज काढून मोबाईल घेतात, घर बांधतात, कर्ज काढून घर बांधतात, इव्हन कपडे सुद्धा घर म्हणजे कर्ज काढूनच घेतात. म्हणजे तुम्ही खर्च केला म्हणजे तुम्ही श्रीमंत आहे. श्रीमंत कोणाला दाखवला, आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला. श्रीमंती कोणाला दाखवायची असते, श्रीमंत अंबानीला दाखवायची असते, बिर्लाला दाखवायची असते. आपण याच पद्धतीने, अशा पद्धतीने आपण आज बचत केलं, धनवानच्या स्वरूपात आपण बचत केलं, सांगितलेल्या प्लॅनिंग नुसार आपण बचत केलं, तर 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षांना आपली जी पिढी आहे त्या पिढ्या कम्पेअर कोणासाठी दाखवतील, अंबानी सोबत, अंबानीच्या बरोबर येतील, विशिष्ट काळानंतर त्यांच्या बरोबर येतील आणि त्यांची तुम्ही कम्पेअर करा. आपण श्रीमंत कोणासाठी, आपल्यासाठी श्रीमंत होऊ नका. तुम्ही फक्त धनवान बना. धनवान व्यक्ती वायफळ खर्च करत नसतो आणि श्रीमंत व्यक्ती हा वायफळ खर्च करतो. आता एखादी व्यक्तीचा पगार 1 लाख रुपये असेल, 5,000वर काम करेल का? कारण माझा थर्मास्टेट कुठे सेट झालाय, 1 लाखावर सेट झालाय. एका व्यक्तीचा पगार 50,000चा असेल, तो 50,000वर आयुष्यभर काम करत आहे आणि अचानक त्याचा जॉब गेला तर तो 5-10 हजारावर काम करेल नाही, कारण त्याचा थर्मास्टेट कुठे सेट झाला आहे, त्या विशिष्ट अमाऊंटवर सेट झाला आहे. आणि शेअर मार्केटमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्तीचा एक थर्मास्टेट असतो. थर्मास्टेट तुमचा जो अमाऊंट आहे, तुमची जी पातळी आहे, मी या पातळीपर्यंत कमवू शकेल, ही पातळी तुम्हाला स्वतःचा थर्मास्टेट तुम्हाला मेंटेन करायचा आहे. त्या थर्मास्टेटला तुम्हाला खाली आणून द्यायचं नाही आहे. तो थर्मास्टेट तुम्ही खाली आणून दिला, खाली आणला तर काय होईल, तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होईल. तुम्हाला आर्थिक स्थिती कमकुवत मजबूत करायची असेल तर तुमचा थर्मास्टेट आहे, थर्मास्टेट तुम्हाला मजबूत करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी दिलं आहे की पुअर तुम्हाला म्हणजे गरीब राहायचं असेल तर गरीब माणसं लो रिस्क घेतात, गरीब माणसं रिस्क घेत नाही आणि आपल्याला रिस्क घेण्याची सवय नाही. मिडलमॅन आहे, मिडलमॅन मीडियम रिस्क घेतो. पण तुम्हाला श्रीमंत म्हणजे धनवान बनायचं असेल, श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला प्राइस म्हणजे तुम्हाला रिस्क बनायचं असेल तर तुम्हाला हाय रिस्क घ्यायची आहे. रिस्क घ्यायची आहे. रिस्क कशाच्या आधारावर घेतली जाते, नॉलेजच्या आधारावर घ्यायची असते. सगळ्यात आधी तुम्हाला नॉलेज घेणे आहे आणि नॉलेजच्या आधारावर तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही रिस्क घेता आणि ती रिस्क तुम्हाला एकदा अंडरस्टँड झाली की आपला थर्मास्टेट सेट झाला तर एस्केलेटर खाली आला तरी आपला थर्मास्टेट खाली आला नाही पाहिजे. या पद्धतीची मानसिकता तुम्हाला या आधी तयार करायची आहे. या पद्धतीची मानसिकता आपल्या सामान्य लोकांना तयार असली तर सामान्य लोकांची आर्थिक स्थिती मजबूत पाहायला वेळ लागत नाही, फार लवकर मजबूत होतं. आता एक दुसरी बाजू आहे की सगळ्या लोक भीसी करतात, म्हणजे सगळ्या बाया माणसं सगळ्यांच्या भीसी असतात. भीसी काय असतं की सगळ्या लोकांनी मिळून सगळ्या लोकांनी मिळवलेला पैसा म्हणजे म्युच्युअल फंड. तो म्युच्युअल फंड काय करतो, तो म्युच्युअल फंड मॅनेजरकडे देतो
म्हणजे लोकांनी एकत्र केलेला पैसा फंड मॅनेजरकडे येतो आणि फंड मॅनेजर सिक्युरिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि सिक्युरिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला जो काही रिटर्न येत असेल ते रिटर्न इन्व्हेस्टरला डिस्ट्रीब्यूट करून देतो. याला म्हणतात म्युच्युअल फंड. तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे की आपल्याला सामान्य लोकांना VC न करता, VCचे गट न करता आपल्याला इन्व्हेस्टमेंट गट तयार करायचे. इन्व्हेस्टमेंट गट, गुंतवणूक गट. गुंतवणूक गटाचा पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा आणि शेअर मार्केटमधून जे काही रिटर्न येत असेल ते रिटर्न तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. कारण हे इन्व्हेस्टमेंट गट आहे हे बहुजन लोकांच्या समाजामध्ये रुजलेले नाही आहेत. पण जेवढे काही तुम्ही मेट्रो सिटीमध्ये बघा किंवा सिंधी मारवाडी गुजरातमध्ये बघा, त्या सिंधी मारवाडी गुजराती गटामध्ये गुंतवणूक गट असतात आणि ही गुंतवणूक गट सुरुवातीला गुंतवणूक गट असतात. कालांतराने त्यांचं रूपांतर DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मध्ये. म्हणजे आज जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत कधी ना काळी ते गुंतवणूक गट होते. तर बहुजन समाजाने सुरुवातीपासून गुंतवणूक गटापासून आपण सुरुवात केली तर विशिष्ट काळानंतर, विशिष्ट वर्षानंतर ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर होऊ शकतात आणि एकदा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर झालं तर शेअर मार्केटवर सत्ता आपली येऊ शकते. पण आधी सुरुवात गुंतवणूक गटापासून, म्हणजे जसं तुम्ही VCचे गट करता तसंच तुम्ही गुंतवणूक गट करावे आणि गुंतवणूक गटाचा परिणाम खूप मोठा भविष्यात पाहायला मिळू शकेल. एक बचत गट असतात. बचत गट बँक, फिक्स डिपॉझिट या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात आणि गुंतवणूक गट असतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, मिड टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म SIP साठी इन्व्हेस्टमेंट. एक माझा मित्र होता, आम्ही जिल्हा स्टेडियमला फिरायला गेल्यानंतर माझ्या मुलांनी जिद्द केली की पप्पा आपण रेस लावू, तिघे जण आपण रेस लावू. म्हणलं ठीक आहे बाबा रेस लावू. माझ्या पोरांनी रेडी सेडी गो म्हणलं आणि तो खूप एवढा हवत सुटला की तो त्या डेस्टिनेशन पर्यंत लवकर पोहोचला. मी हळूहळू लवकर चालू लागलो. मी 10 मिनिटं लागली पोहोचायला आणि माझे वडील बिलकुल हळूहळू चालू लागले. वडिलाला 20 मिनिटं लागली पोहोचायला. म्हणजे माझा मुलगा 5 मिनिटांमध्ये पोहोचला. 5 मिनिटांमध्ये पोहोचला. रिस्क किती होती? तो पडेल, त्याला ठेच लागेल, म्हणजे हाय रिस्क होती. मी लवकर चालू लागलो, मला पण ठेच लागू शकतं, म्हणजे मीडियम रिस्क होती. आणि माझे वडील हळूहळू चालू लागले आणि त्या डेस्टिनेशन पर्यंत उशिरा पोहोचले, म्हणजे लो रिस्क होती. तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला मुलाच्या स्पीडमध्ये जायचं आहे, वडिलाच्या स्पीडनं जायचं आहे की आजोबाच्या स्पीडनं जायचं आहे. आजोबाच्या स्पीडनं जात असाल तर दीर्घ काळ लागू शकतो. वडिलाच्या स्पीडनं जात असाल तर मीडियम काळ लागू शकतो आणि मुलाच्या स्पीडनं जात असाल तर फार शॉर्ट टर्म म्हणजे कमी काळावर लागतो. तर आता जे शेअर मार्केटमध्ये जेवढे काही सामान्य लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते वडिलाच्या आणि आजोबाच्या स्पीडनं कोणीच जात नाही. सगळे लोक मुलाच्या स्पीडनं जातात. मुलाच्या स्पीडमध्ये गेल्यामुळे काय होत आहे की त्यांना ठेच लागतात. ठेच एकदा लागली, पडलं की हाय रिस्क लॉस. भविष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या भविष्यातला जो ट्रेस आहे, आजपर्यंत जो काही आपल्याला ट्रेस येतो या इन्व्हेस्टमेंट फुलफिल न केल्यामुळे, पर्टिक्युलर टॉपिकसाठी इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळे आपल्याला ट्रेस वाढतो. आणि पूर्वनियोजन करून या सगळ्या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आणि तो काळ तो वेळ आली तर आपला ट्रेस लेवल का होईल? कमी होईल. आणि ट्रेस लेवल तुमचा कमी झालं तर तुमचं आयुष्य सुद्धा काय होईल? वाढेल. आणि आयुष्य वाढलं म्हणजे ट्रेस लेवल, आयुष्य कमी कशासाठी होत आहे? ट्रेस लेवल वाढत असल्यामुळे तुमचं आयुष्य कमी होत आहे. आणि या सगळ्या गोष्टीला इंटेन्शन घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमचा ट्रेस लेवल का होईल? कमी होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचं असेल,
तुमचा स्ट्रेस लेवल कमी करायचं असेल तर तुम्ही पूर्व नियोजन म्हणजे भविष्यात येणारा जे काही इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्सला इंटेन्शन घेऊन तुम्ही दर महिन्याला SIP इन्व्हेस्टमेंट करा, दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करा. हे इन्व्हेस्टमेंट केलं तर ते तुमचे गोल पण साध्य होतील, तुमचा स्ट्रेस लेवल पण कमी होईल आणि तुमचं आयुष्य वाढेल. एवढं बोलतो आणि मी इथे संपतो.